नमस्कार, स्वागत आहे महान्यूज 7 मध्ये. मी आहे आकांक्षा. बघूया महाराष्ट्र बुलेटिन मधल्या मुख्य बातम्या. नागपूर येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांसमोर विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी संवादात गडचिरोली प्रकल्पाबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक असा प्रकल्प असून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच गडचिरोलीची नक्षलवादी जिल्हा अशी ओळख असलेली पुसून उद्योग नगरी करण्याचा हा प्रयत्न आहे. गडचिरोलीसाठी धर्मराव बाबा आत्राम यांचे मोठे योगदान आहे. 10,000 कोटींचा हा प्रकल्प आहे. त्याचबरोबर लाडका भाऊ ही योजना, या योजनेबद्दल काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ते मागणी करत होते. पण अप्रेंटिसशिप 12वी नंतर ट्रेनिंग द्यायचं असेल तर 6,000 रुपये, डिप्लोमा नंतर 8,000, पदवी प्राप्त तसेच 12,000 रुपये अशी ती योजना आहे. ही माहिती त्यांनी दिली. तसेच विविध विषयांवर प्रसार माध्यमांसमोर त्यांनी मतमांडणी करून चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला गेले असता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर 103 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल. विठुरायाला मुख्यमंत्र्यांचे साकडे, वारकरी, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडे घातले. तसेच पंढरपूर येथे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा राबवून पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी असे घोषणा करत पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की पर्यावरण राहिले तर आपण राहू, त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे. मागील 15 वर्षापासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करत एक वारकरी एक झाड ही संकल्पना मांडली आहे आणि पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करणार असं त्यांनी सांगितले आहे. विठुरायाला सगळ्या वारकरी, शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे. आज यावर्षी वारकरी आपलं जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत. पाऊस चांगला पडला आहे. पाऊस चांगला पडू दे, पीक चांगले येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे. आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे, हीच मागणी आहे, हेच साकडं आहे. डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी उदय सामंत यांनी डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारांची माहिती घेतली. तसेच शासन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत पोहोचण्याच्या सूचनाची त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा महान्यूज 7. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ. न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June. अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर. अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674.
क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वेअर, नागपूर। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे. बघूया पुढील बातम्या. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड येथे प्रसार माध्यमांसमोर प्रज्ञा सातव विषयी बोलताना सांगितले की प्रज्ञा सातव यांनी मला रिमोट म्हणायला त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की त्या माझ्यापेक्षा सिनियर नाहीत, त्या ज्युनियर आहेत. रिमोट कंट्रोलवर चालायला नागेश पाटील छोटा माणूस नाही किंवा इतका नादान नाही. त्यांनी महाविकास आघाडीचे काम केलेले नाही. दिल्लीच्या लोकांना कदाचित माहीत नसेल की त्यांनी महाविकास आघाडीचे काम केलेले नाही. मराठा आरक्षणाचा विषय जोरात सुरू आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तो रिमोट म्हणायला त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यापेक्षा ते सिनियर नाही आहेत, माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत आणि रिमोट कंट्रोलवर चालायला नागेश पाटील काही इतका छोटा माणूस नाही आहे किंवा इतका नादान नाही आहे. त्यांनी आघाडीचं काम केलं नाही हे सगळ्या जनतेने पाहिलं आणि केलं नाही तर केलंच नाही. आम्ही नक्की जोर पण सांगणार, हमेशा सांगणार, जिथं म्हणाल तिथं सांगणार. आणि दिल्लीच्या लोकांना कदाचित माहीत नसेल इथं बसून काय चाललं काय नाही ते, पण इथल्या सगळ्या जनतेने पाहिलं की त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलेलं नाही आहे आणि ठीक आहे, ते आता आमदार झाले, त्यांना शुभेच्छा. त्यांच्या पक्षाने ज्याला तिकीट दिलं त्यांची मर्जी आहे, पक्षाची मर्जी, आम्ही त्याला काय बोलतो. आम्ही आमचं तक्रार करायचं काम योग्य केलेलं आहे आणि जे फॅक्ट आहेत ते सांगितले. मराठा आरक्षणाचा विषय जोरात आहे आणि आता तुम्ही जर पाहायला गेले तर आज हे बातम्या बघा तुम्ही, बऱ्याच राज्यामध्ये हे प्रश्न चाललेला आहे आणि 22 तारखेपासून दिल्लीचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यामध्ये मी हा प्रश्न सबमिशन केलेला आहे. काश्मीरमध्ये झालेल्या जवान हल्ल्याविषयी खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली त्याच क्षणी काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा शपथ घेतल्यापासून आजपर्यंत किमान 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. त्याचबरोबर गृहमंत्रीवर अमित शहाला जबाबदार ठरवून ते देशातल्या निवडणुका, इतर उद्योग, खोके जमवणं, धमक्या देणं यांच्यामध्ये व्यस्त आहेत आणि देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शहा यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठी लावली असून ती जम्मू काश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये देशातल्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानाच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती असे ते बोलले. तसेच नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा. अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत, टोटल फेल्युअर ऑफ होम मिनिस्टर इंडिया अशी त्यांनी टीका केली आहे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध. सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे. इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल. हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर.